गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थेनाथ
या पुढे येऊन बसा. गेटवर पण थांबूच नका. या पुढे भरपूर जागा आहे ना. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, दिला आपुलिया करी, दिला आपुलिया करी. पितले पितराचे
नित्याय सुताय दिगंबराय तस्मिन् कराय नमः शिवाय इच्छापत्र सकल शास्त्राणि उषितं महामंगलम जायते संस्कृतात संमती नाम रामायणाय नमो नमः आता भैया पुढे तो पुण्या भरी 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 सौपावले श्री गुरूंचे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुख्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो सद्गुरु परब्रह्म स्वरूपम वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडे तो कथे काळी आपणा सभेत बळी हरि ओम शांती 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 पिंडपदावरी दिला पुर्या करी माझे झाले गयवर्जन फिरले पितराचे प्रस्तुत प्राप्त संगीत प्राप्त प्रसंगी शेळी करता उज्जैन लाभून देऊळचे प्रसिद्ध झालो वैराग्याची कुर्बानी आणि त्यांना पंचमेध म्हटलं जातं असे जगतवंदरी घेऊन तुकुरांचा अभंग असतो या अभंगामध्ये तुकुराय पिंडदानाचं महत्व सांगताय पिंडाला अभंगाचा प्रतिपाद विषय असा आहे तुकुरांच्या मुखात तुटलेला पगार उच्चलेला अभंग आहे आणि तुकुरांच्या कर कमलांनी लिहिलेला अभंग आहे आणि तुकुरा या अभंगामध्ये जगामध्ये पिंडदान कसं करावं कोणत्या रूपाने करावं कुणाचं करावं आणि का करावं आणि कोणत्या बदल्यात करावं हे 4-5 मुद्दे अभंगात मांडायचे आहेत हे श्वासम परिचय आहे विठाला सेवेला प्रारंभ करायचा अगोदर थोडा परिहार देऊन सुद्धा असा 1 वर्षापूर्वी एक बाप नावाचं व्यक्तिमत्व हरपलं आमचे राजे या ठिकाणी अण्णासाहेब बाबुराव महाले यांचा धीर दाजीच्या जाण्याने या महाले परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला हा न भरूसारखा आहे मी काय
काय सांगतो महाराज आणि त्याचा बाप गेला तर सर्व समजलं जातं. बाप रोज मोठा असेल पण ज्याला कळेल ना त्याला बाप आहे. आणि तुमच्यावरती किती मोठं संकट येऊ द्या पण तो बाप जर आपल्यावर खंबीरपणे उभे असेल तर आपलं कुणीच काही करू शकत नाही. संसार रूपी रथाला दोन चाकं असतात. एक आहे बापाच्या रूपाने आणि एक आईच्या रूपाने. पण या महाले परिवारात रथ होत असताना एक चाक निघून पडलं आमच्या दादीच्या रूपाने. पण एका चाकावरती आनंद चालतोय फक्त आईच्या नावानं. पण काय दुर्दैव आहे बघा. अरे या जगामध्ये तुम्ही आम्ही फक्त एकच आहे. कुटुंबाचा गाणं बोलत असताना फक्त सुखाची प्राप्ती करतोय पण सुख मिळत नाही. दुःखच आपल्या पदरी येतंय. आमच्या बहीण आहेत त्यांच्या पत्नी शैलताई अण्णासाहेब महाले, भाऊ आहेत भास्करराव बाबूराव महाले, नंतर बाळासाहेब बाबूराव महाले, नंतर या ठिकाणी मुलगा आहेत आमचा पप्पू प्रवीण भाऊ अण्णासाहेब महाले, नंतर या ठिकाणी दीपक भाऊ उत्तमराव महाले, नंतर मुलगी आहेत आमचे माझी सारिकाताई संदीप थेटे आणि समस्त महाले परिवार श्री चित्र माळे तुम्हाला बघा. अरे आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. अरे तुम्ही फोटोकडे पाहतात आणि घळ असं घालतात. काय घालतायत? अरे एक बाप नवच व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. आज 1 वर्ष होत आहे. आज तुमच्या कर कमलांनी तुम्ही पिंडदान करताय आणि खऱ्या अर्थाने आपल्या अन्नदाजींना मुक्तीचा मार्ग खुला करून देत आहेत. हे शास्त्राचं वर्णन आहे. शास्त्राने बाप कसा आहे हे बोलत आहे. आणि निर्णय कसुबीच्या पोटी फक्त प्रधान जन्म घेतला. दशरथाच्या पोटी रामप्रभूंनी जन्म घेतला. बघा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. त्यांना आई बापाची किंमत कळली होती. पण या कलियुगामध्ये आई आणि बापाला न मानणारी प्रजा निर्माण झाली. ही आपली शोकांतिका आहे. बाप कसा आहे सांगू तुम्हाला. अरे तो बाप आहे का हा घाटातला अवघड रस्ता आहे. आमचे सुनील महाराज सांगतोय बाप कसा आहे. रामनी माया काचा गाड्या
श्राद्धाचं पिंडदान गंगा अर्पण करतायत. खऱ्या अर्थाने आमच्या अन्नदाजींना आज खऱ्या अर्थाने मोक्ष आहे. आणि नसल्याचं पिंडदान झालं का हा जीवात्मा 50% मोक्ष पदाला आहे. तेराचं पिंडदान झालं का हा जीवात्मा 60% मोक्ष पदाला आहे. 22 श्राद्ध झालं का हा जीवात्मा 70% मोक्ष पदाला आहे. आणि श्राद्धाचं पिंडदान झालं तर 1 वर्षाचा खर्च प्रवास करून हा जीवात्मा मोक्ष पदाला आहे. पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले काय बदल पिटले पित्राचे म्हणून सेवेला प्रारंभ करायच्या अगोदर एक परिहार देतोय. म्हणजे 19 बळी बघा ज्यांचं सध्या महाराष्ट्रात वादळ आहे आवाजानं अशी गायक मंडळी आपल्या बरोबर आहे. गायनाचार्य त्याला मी कुठल्या म्हणतोय असे हरिभक्त पारायण गायनाचार्य योगेश महाराज रसाल पातोली म्हणून. नंतर दुसरे गायनाचार्य आहेत आमचे त्यांना आम्ही लालदाजी म्हणतो असे आमचे हरिभक्त पारायण सुनील महाराज तांगडीकर. नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये मृदुंगाच्या थापीनं बरीच रसिकांचं मन जिंकवणारी आमचे संगीत या ठिकाणी गुरुबंधू दाठी मौली या ठिकाणी माझे लहान बंधू शिंतवादक अमित दादा आणि आमचेच परिवारातले या ठिकाणी शिरसाट महाराज आणि साऊ शेट्टी आमचे परमित्र या ठिकाणी स्वरांजली साऊ शेट्टी शेरवाडीवणी तालुका निफाड आणि यूट्यूबचे चॅनेलवाले आमचे बंधू या ठिकाणी वाटपणी भाऊ पातळीवणी असा गोड तापा या ठिकाणी आहेत. आणि सर्वांच्या आदर खातर आलेली ही सेवा पण सेवा करताना माझं हृदय भरून येत आहे. तसे या महाले परिवाराचा माझा खूप गोड संबंध आहे. आणि एक वेळेस आम्ही आमच्या नांदुर्डीमध्ये शैला अक्का असतील, चिंगा अक्का असतील, शोभा अक्का असतील, आमचे सुनील असतील, अनिल भाऊ असतील बघा. आणि पुण्या गोविंदराव एका कुटुंबात खेळायचं माझं आणि प्रत्येकाचा विवाह झाला. प्रत्येक मुली आपल्या आपल्या घरी निघून गेल्यात. पण एक दिवस आमचे वसंत मामा माझ्या पुढे रडत होते. पण मामा काय रडताय तुम्ही? मामांच्या डोळ्यात गळगळ पाणी वाहत होतं आणि मला म्हणत होते अरे वाटा पुरी त्यांच्या घरी निघून गेल्यात. त्यांचा पंखात पाळली होते उडून गेल्या. त्यांचा घरला गेला. सुनील भाऊचं शिक्षक म्हणून काम झालं आणि डायरेक्टरी करत होते. काहीच नाही. रणबीर ठाकरेमध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर सर्व परमार्थामध्ये या ठिकाणी त्यांनी आपलं मन लावलं. पण एक दिवस फोन आला. आम्ही सर फिरत होतो. पहाटे मामांची तब्येत बिघडली होती. आमचा गोकुळ परत आला. दादी तुम्हाला बोलवलं बाबा तुम्ही बिघडले. ज्यावेळी जाऊन पाहत होतो आमच्या सुनील सरांच्या मांडीवरती आमच्या वसंत मामांचा मुख होतं. शेवटचं पाणी टाकलं आणि वसंत अण्णांनी आमच्या त्यांच्या देहात त्याग केला. सर्व प्रति पाहिजे तशी या कुटुंबाला आपला गाडवत असताना खूप सुखाचा संसार चालू होता. पण काळ रूपी बोकाला आमच्या अण्णावरती झडप मारली आणि काळ आमच्या अण्णांना घेऊन गेला आणि या महाले परिवाराला दुःखाच्या खाईमध्ये काळ लुटले गेले.
आपण टाळू शकत नाही मनुष्य. कोण बोलते? एक म्हणजे शरीराला लागलेला रोग आणि दुसरं म्हणजे मृत्यू. रोग काही केलं तर बरं होईल, पण मृत्यू हा सटवी टाका पुढे जाऊ शकत नाही. नवरे तो म्हणताय काल लाटीचे गेले काही मुलीगा काही केले काळे गोरे परत होते फिटोनी. अरे सटवीने जो टाक टाकलाय त्या पद्धतीमध्ये तुमचा मृत्यू होणार यात संशय नाही. संशय नाही. या न्यायप्रणाबद्दल पाहिलं ना, कोण म्हणतो मृत्यू कळत नाही. तुकड्याचे प्रमाण आहे. नाम घेता मनवे जिवे अमृताची सर्वे होता ती बर्वे आईसे शकून लाभाचे. विचार करतात कोण म्हणते मृत्यू कळत नाही. ज्ञानवराचा अभंग सांगतायत ना, ज्ञानवराचा कोण अभंग आहे? ज्ञानवरा म्हणतात कानी घावण्या बोटे नाद जे पहावे न दिसता चालावे नऊ दिवसा. अरे कानामध्ये बोटे टाकायचे. आपला अनाथ नाग जर आपल्याला ऐकायला येणार ना तर 9 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे. अजून ज्ञानोबा परत सांगताय डोळे बंद करायचे आहे आणि डोळ्यावरती दोन्ही बोट ठेवायचे आहे आणि आपला आतलं बुबुळ पाहायचं आहे. बुबुळ जर नाही दिसत ना तर समजायचं आहे 7 दिवसात आपला मृत्यू आहे. अजून ज्ञानोबा सांगताय अरे आपल्या भोया जर आपल्याला दिसल्या नाही, वाक्याखाली अंडरलाईन करा, आपल्या भोया जर आपल्याला दिसल्या नाहीत ना तर समजायचं आहे 5 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे. अजून काय ज्ञानोबा परत लिहितात नाकाचा शेंडा जर आपल्याला दिसल्या नाहीत ना तर त्या दिवशी काय म्हणायचं आहे? त्याच दिनी मारा नासाकरचा आगरी बघितलंय बघा. हा नाकाचा शेंडा जर तुम्हाला दिसला नाहीत ना तर त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायचं आपण. तुकोबांची भरपूर प्रमाण याच्यावरती वेळ घेत नाही तुमचा होणार. पण तसं इथे आपण जर पाहिलं ना आज आमच्या अन्नाचा श्राद्धविधी आहे. पण सज्जनांनो एक लक्षात घ्या, तुम्ही किती मोठा श्राद्धाचा विधी करा, 10-15 लाख लोकांना भोजन द्या, वस्त्रदान करा, गंगा अर्पण काही गोष्टी करा, पण जर तुम्ही एक विधी जर चुकवलात ना तर तुमच्या घराला पितृदोष लागला तो ते म्हणजे श्राद्धाचं परिणाम. मग तो विधी कोणता आहे? श्राद्ध विधी सांगितलाय. पण श्राद्धाचा विधी करताना तुमच्याकडनं जर काही चुका झाल्यात ना तर आपल्या घराला एक भयानक दोष होतो. त्या दोषाचं नाव सांगितलं आहे पितृदोष. पितृदोष. मग बऱ्याच लोकांना माहित नाही पितृदोषाची लक्षणं काय. फक्त म्हणतोय घराला पितृदोष आहे, करा नारायण नागबली, जात करू नका आणि सोन्याचा नाग अर्पण करा. कशाला करायचं आहे? शास्त्रात तत्मतः शास्त्र हा शास्त्र करण्याचं कारण काय, नाही करत मार्ग काय. माहिका घराला पितृदोष झाला हे लक्षण ओळखायची कशी? अनाधिकारी पुण्याकडे जाऊ नका, पुण्याचं काही ऐकू नका आणि पैशाचा अपव्यय करू नका आणि अंधश्रद्धेवर गुरफटू नका. मग पितृदोषाची काही लक्षणे करून व्यासांनी करून सांगितलंय पितृदोष घरामध्ये होतो कसा आणि तो ओळखायचा कसा. ऐका तर पहिलं लक्षण सांगितलंय ज्या घरामध्ये तुम्ही राहतात ना, ज्या घरामध्ये तुम्ही अन्न अक्षर करतात, ज्या घरामध्ये तुम्ही वास्तव्य आहे, ज्या घरात तुम्ही कायमस्वरूपी राहतात ना त्या घराच्या भिंतीला जर खाण्याचं अर्धवट मध बसत असेल तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोष आहे. विठाला काय सांगितलंय? घरामध्ये पितृदोष आहेत ना, मधाचा पोळा तुमच्या घराला बसलेला आहे, त्याच्यामध्ये मध नाही. मधमाशीने उड्डाण केलं, फक्त पोळं सुद्धा राहिले आहे. हे लक्षण जर तुम्हाला दिसतात ना तर आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. मी महिला वर्गात प्रश्न करतोय, तुम्ही पंचामृत करतायत ना? पंचामृत करताय का नाही करताय? पंचामृत
पंचामृतामध्ये तुम्ही मध वापरता, पण पंचामृतामध्ये मध वापरणं योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच मला सांगा. आता वापरता तुम्ही मध? सज्जनांनो, पंचामृतामध्ये मध वापरलं जात नाही. नाही वापरलं का? मध ही ओकारी आहे, उलटी आहे. आणि शास्त्रामध्ये ओकारी किंवा उलटी ही निषेध मांडली आहे. तुम्ही महाराज मध ओकारी आहे, ओकारी आहे. पूर्व आहे का कसा सिद्ध करून देतो तुम्हाला. ज्यावेळेस मधमाशी उड्डाण करते, फुलावरती बसते, आपली सोंड काढते, त्याच्या फुलावर टाकते आणि मकरंद आपल्या तोंडात वळते, त्याची गुळणी करते आणि मधमाशी फुलावरून उड्डाण करते. ज्या ठिकाणी आपलं पोळ बसतात ना त्या पोळ्यामधून ती मध ओकते. शास्त्रामध्ये जर ओकारी किंवा उलटी हे निषेध मानली आहे, पण तुम्ही पंच अमृतामध्ये मध वापरतात कसं? विठाला कसं वापरायचं? अवैध काहीच नाही. आणि जोपर्यंत नसक्रियाचा पिढ होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक भाजी खायची नसते. अशी कोणती भाजी आहे? ती भाजी मालकरी खातो आणि बिगर मालकरी खातो. अशी कोणती भाजी असते? त्या भाजीचं नाव सांगितलंय वांग्याची भाजी. वांग्याच्या भाजीवरती 17 दिवस अतृप्त आत्मे असतात. पण आपलं दररोज चांगलं वांग बटाट्याचं आहे म्हणून पिंडात काक स्पर्शने अडचण येतात. शास्त्रात तत्मता शास्त्र हा अजून काय सांगितलं ऐका. म्हणून पहिलं कसं समजलं, दुसरं ऐका का. आणि ज्या घरात तुम्ही राहताय त्या घराच्या भिंतीला जर पक्ष्यांनी अर्धवट खोपा केला, म्हणजे अंडी घातली नाही, पिल्लांना जन्माला घातलं नाही, फक्त अर्धवट खोपा केला आणि पक्षी पृथ्वीकडे आलाच नाही, तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोष आहे. अजून काय पुढचं ऐका का. आणि तुम्ही भोजन करताय, भोजनाच्या ताटामध्ये वारंवार जर केस निघत असेल, भोजनाच्या ताटामध्ये वारंवार जर केस निघत असेल ना, तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. अजून काय, आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये एखादी गाय अचानक गतप्राण झाली, अचानक गतप्राण झालीत ना, तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. अजून काय, तुमचं ऐका परत. लाल मुंग्या घरामध्ये प्रवेश करतायत आणि काळ्या मुंग्या घरातून बाहेर जातायत. वाक्याखाली अंडरलाईन करा. आणि लाल मुंग्या घरामध्ये प्रवेश करतायत आणि काळ्या मुंग्या घरातून बाहेर जातायत, हे लक्षण जर दिसत ना, तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. अजून काय, पुढचं ऐका कसं आहे. वटवाघूळ नावाचा पक्षी संध्याकाळी सूर्य देवता मावळल्यानंतर आपल्या घरामध्ये असा राऊंड मारून परत बाहेर निघून गेलात ना, तरी समजायचंय आपल्या घरामध्ये पितृदोषाचे लक्षण आहे. अजून काय ऐका. महिन्यावर प्रश्न माझा, तुम्ही स्वयंपाक करताना पाण्याचं भांड उजव्या बाजूला घेता का डाव्या बाजूला घेता? स्वयंपाक करताना तुम्ही पाण्याचं भांड उजव्या बाजूला घेताय का डाव्या बाजूला घेताय? बऱ्याच महिला चुका करतायत, पाण्याचं भांड उजव्या बाजूला घेतात. आणि स्वयंपाक करताना शास्त्राने सांगितलंय पाण्याचं भांड उजव्या बाजूला चालत नाही, डाव्या बाजूला चालत आहे. डाव्या हाताला पाण्याचं भांड असावं. जर तुम्ही वारंवार पाण्याचं भांड उजव्या साईडला जर घेत असाल ना, तर महिन्यावर उठून घरामध्ये पितृदोषाचे लक्षण होतं, हे वैदिक शास्त्र सांगतो. अजून काय सांगितलं ऐका का. बऱ्याच महिन्यांचा एक दोष बघा, चुलीवरती किंवा गॅसवरती दूध ठेवतात आणि बाहेर कुणी बाहेर आल्या त्यांनी सगळे गप्पा मारतात. ते गप्पा मारत असताना दूध जर वारंवार ओतून जात असेल, चुलीवरती ठेवलेलं दूध किंवा गॅसवरती ठेवलेलं दूध हे जर वारंवार ओतून जात असेल, तरी समजायचंय आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. अजून काय सांगितलं ऐका आता. तुम्ही जर साखरीचा डबा उघडला, त्या साखरेच्या डब्यामध्ये लाल मुंग्यांचं वास्तव्य तुम्हाला दिसत ना, तरी समजायचंय आपल्या घराच्या मुख्य उघड्यापासून तर घराच्या स्वयंपाकघरापर्यंत पितृदोषाची लक्षण आहे. अजून काय सांगितलं. जर तुम्ही झोपलेले आहे, झोपलेले असताना तुमच्या स्वप्नामध्ये पितरांचे जर फोटो जर येत असतील,
त्यांचे चेहरे जर तुला दिसत असतील तर समजायचं आहे आपल्याला पितृदोषाचे लक्षण लागेल हे समजावं. अजून काय सांगितलं ऐका आता. अजून एक आहे, जर तुम्ही डांगराचं फळ पाहिलं आणि डांगराचं फळ तुमच्या डोक्यावरती आहे आणि डांगराचं फळ घेऊन तुम्ही बाजाराकडे निघालेत ना, तरी स्वप्न जर पडलं ना तर आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. कारण डांगराचं फळ डोक्यावर घेऊन जाताना स्वप्न पाहू नये, कारण ते आग्निक ऋषीच्या डोक्यावरचं फळ आहे आणि ते फळ जर आपल्या डोक्यावर दिसतात ना तर आपल्या घराला पितृदोषाचे लक्षण आहे. ही शास्त्र आहे. अजून काय सांगितलं ऐका आता. अजून एक आहे, जर आमच्या महिला वर्गाचं डाव्या पायाचं जुळवं, महिला वर्गाचा डाव्या पायाचं जुळवं उंबरेल जर कायम स्वरूपी टचकन आवाज करत असेल तरी समजायचं आहे आपल्या घरातल्या मुख्य कार्यकर्त्याला पितृदोषाचे लक्षण आहे हे गरुड पुराण सांगतो. कसं आहे बघा, तर कारण सांगितलंय. शास्त्र म्हणताय कथा सांगतो गरुड पुराणाची. काय सांगितलंय शास्त्र म्हणताय कथा सांगतो गरुड पुराणाची, दोष निवारणाची, व्यासांच्या मुखातली वाणी करते पित्राच्या मोक्षाची खाणी. आणि गरुड पुराण ऐकलं तर त्या आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. कोण म्हणते मोक्ष नाही? तुकोबराय म्हणतायत ना, मोखी नाम हाती मोक्ष, पितृदोष बघा. तो कसा निवारायचा आहे तर त्याचं कारण सांगितलंय. प्रेत कल्प हा कसा, कारण हे नाव काढ आमच्या अभित महाराजा असतात. विचार करा. आणि गरुड पुराण प्रेत कल्प भाग 7 मध्ये हा दोष निवारण्याच्या प्रथा सांगितल्या आहेत. मग कोण कोणत्या? आता मी तुम्हाला घरामध्ये प्रेत असल्यापासून तर विसर्जन कुठपर्यंत करायचं इथपर्यंत थोडक्यात महत्वाचा कथाभाग सांगणार आहे. सज्जनांनो, आपल्या घरामध्ये जर कुणाचा देह गेला तर घरामध्ये प्रेत असताना त्या प्रेताची पाय कुठे करायची आणि मुख कुठे करायचं याला गरुड पुराण शास्त्र सांगतो. गरुड पुराण शास्त्र सांगतो. ते कसं आहे का? अरे घरामध्ये प्रेत आहे, घराचा मुख्य दरवाजा ज्या दिशेला आहेत ना त्या दिशेला प्रेताचे पाय करायचे आहे. भौतिक घरांची तोंडा पद्धत पाहिजेत ना ही पूर्व आणि पश्चिम असतात. पण घरामध्ये प्रेत असताना पूर्वेला पाय करा आणि पश्चिमेला मुख करा. ठीक आहे, कळलं बाबा मला. आता उत्तर काय ना तोपर्यंत उत्तर कार्यकारिणी डोळ्यातले अश्रू प्रेतावरती दान करायचे नाही. काय होतं? मोह असतोय, माया असते, ममता असते, जिव्हाळा असतो, माणसं मागच्या गोष्टीची आठवण होते, रडू येतं घरात. पण काही क्षण सजनो रडू थांबवायचं आहे. बरं ठीक आहे, वडिलांसाठी उजी मांडी सांगते बघा. हो, आईचा जर देह गेलात ना मग आईला कोणती मांडी आहे? कारण बऱ्याच लोकांचा आईचा देह असतो पण आई सुद्धा काही लोकांना कळलीच नाही. आमचे योगेश महाराज सांगतात आई कशी आहे. आई
मधीला उस घ्या तेव्हा सुद्धा राहायचं नाही. सावत्र मत असेल तर सावत्र मातेला डावी मांडी सांगितले. त्याच्यामध्ये अहंकार आहे. अहंकाराचा वारा न लागला हे कळलं. मग आपण काय करतोय? अरे जोपर्यंत दसऱ्याचं पिढा होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक नंदादीप असतो बघा. नंदादीप ठेवायचं तर का ठेवायचं आहे? एखाद्या माणसाचा देह जाताना जर एखादं कर्म जर अपूर्ण राहिलं ना तर त्या अपूर्ण कर्माचा फटका उत्तर कार्य करण्याला पितृदोषाच्या रूपाने त्रास देतोय. मग ते कर्म अपूर्ण राहू नये म्हणून त्या दिव्याला तो सांगतोय महाराज. पण एक आहे त्या दिव्यामध्ये एकच वात असावी, ती अखंड असावी आणि त्या वातीचं मुख दक्षिणेला असावं. तेल कोणतं टाकावं? त्या माणसाचा मृत्यू कसा राहत ना त्यावरती तेल अवलंबून आहे. आपल्या घरामध्ये जर बाळंतपण होता होता जर ध्येय असेल किंवा सौभाग्यवती मरण प्राप्त असेल हे दोन जर मन असेल तर दिव्यामध्ये तेल टाकताना मोहरीचं किंवा राईचं तेल टाका. जर अपघाती मृत्यू असेल तर दिव्यामध्ये तेल टाकताना तिळाचं तेल टाका. पण वयानुसार मृत्यू आहेत ना तर त्यामध्ये तेल टाकताना गोड तेल टाका अथवा गावठी तुपाचा दिवा लावा. कारण का हे फक्त ब्राह्मण काका सांगते तुम्हाला. आमच्यासारखे आनंदी सांगणार नाही आणि तोंडाने पैसे वापरून तर सांगतच नाही. कारण ब्राह्मण असे आहे कसे ऐकायचे. अरे ब्राह्मणाची पोर एका काळाची सर्व पाण्यात दिवा आहे. नंतर आपण त्या प्रेताला स्नान करण्यासाठी बाहेर पाणी दाखवतोय. तांब्याचा हांडा घ्यायचा आहे, आकाराचं पाणी घ्यायचं आहे. पण एक आहे अरे बाहेर तुम्ही प्रेताला बाहेर काढतात ना स्नान घालताना त्या पाय कुठे असावी आणि मग कुठे असावं दिशा आहे बघा. स्नान घालताना घरामध्ये जी क्रिया असते ना तिची उलटी क्रिया बाहेर करायची. दक्षिणेला पाय उत्तर आपण इकडे दक्षिण उत्तर नाही केलं ना तरी चालतं या ठिकाणी. आता बघा आपण काय करतो प्रेताला बाहेर काढतोय. स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या कुठं होतायचा शास्त्र आहे. त्या प्रेताचं आपलं नातं काय त्यावर शास्त्र आहे का? जर घरामध्ये वडिलांचा ध्येय गेलात ना घरामध्ये काका बोलला नाही घरामध्ये वडिलांचा ध्येय गेलात ना तो उत्तर कार्य करेल. त्या प्रेताला स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या वडिलांसाठी टाळूवरती आहे. आईचा ध्येय जर गेलात ना तर स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या पायाच्या अंगठ्यावरती आहे. भावाचा ध्येय गेलात ना आणि भाऊ जर उत्तर कार्य करतोय ना स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या हा छातीवरती आहे. आईचा ध्येय सांगितलं तुम्हाला, भावाचा गेला सांगितला. पण एक आहे बहिणीचा ध्येय जर गेलात ना आणि भाऊ जर उत्तर कार्य करतोय ना तर स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या हा उजव्या पायाच्या गुढीवरती आहे. आणि पत्नीचा जर ध्येय गेलात ना तर पती उत्तर कार्य करतोय ना स्नान घालताना गरम पाण्याचा पहिल्या तांब्या हा नाभी चक्रावरती आहे. पण आपल्याकडे कुणी जाऊ द्या पहिल्या तांब्या हा टाळूरच आहे. हे दोष लागत आपल्याकडे. आपण काय करतोय 3.5 बाबूची तिरी बनवतोय. प्रेम ठेवतोय भात ठेवतो सर्व आहे. भात द्यायचा आहे कसा भात द्यायचा आहे. पण आपल्या घरामध्ये जर बाळंतपण होता होता एखाद्या नारीचा जर ध्येय गेलात ना तर आणली भात बनवा कुंकू टाका आणि लाल रंगाचा भात म्हणून त्या नारीच्या पूजा कुसुमाला. जर सौभाग्यवती मरण असेल
तर त्या ठिकाणी आळणी भात बनवा, त्यामध्ये हळद कुंकू टाका आणि तो भात त्या ठिकाणी त्या प्रेताच्या डाव्या बाजूला बांधा. पण जर अपघाती मृत्यू असेल तर आळणी भात बनवा, त्यामध्ये काळी तीळ टाका आणि काळी तीळ मिश्रित भात त्या प्रेताच्या छातीवर बांधा. जर वयाचा मृत्यू असेल ना तर पांढरा भात बनवा, तुम्ही कुठे बांधा काय हरकत नाही. हे भारताचं शास्त्र आहे. विठ्ठल आपण काय करतोय त्या प्रेताला मागं वळून पाहिलं तर ब्रह्मदेवाचं मुंडकं हजर होतं. काही ब्राह्मण काकाचे काका बाबा मी एक करा म्हणले, तुम्ही अवंतिकापूरला ही एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये स्नान करा, तुमचं ब्रह्म हत्येचं पातक दूर होईल. भगवान शंकरने अवंतिकापूरला आले. पण पूर्वीचं काही नास्तिक होती ना, अवंतिकापूर नास्तिकापूर ज्या ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापलं ना ती नाशिक नाव काय झालं. भगवंत संध्याकाळी खाली त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. काका तुमच्या घरी मुक्कामाला थांबू नाही, माझं घर लहान आहे, कुटुंब मोठं आहे, माझा गाईचा गोठा मोठा आहे, जा तुम्ही गाईच्या गोठ्यामध्ये. भगवान शंकर गेले तर गाईच्या गोठ्यामध्ये एक चमत्कार घडला. कोणता? त्या गाईच्या गोठ्यामध्ये एक गाय होती, त्याला वासरू झालं होतं आणि त्या वासराला शिंग फुटली होती. शिंग फुटलं असून त्या आईला म्हणतात, आई ब्राह्मण काका या ठिकाणी आले राहिले तर पोटात शिंग खाल्लं आणि त्याचा खूनच करणार. कोण म्हणायचं? तो असं म्हणायचं. तर ती आई माहिती बाळा ब्राह्मणाला तो मारतोय ना तर ब्रह्म हत्येचं पातक होतोय, तुला जमणार नाही ठेवी पाप आहे तुला. बोला आई तुम्हाला काय सांग, पण ब्राह्मण काका या ठिकाणी आले राहिले पोटात शिंग घालणार तर पुनच करणार, तरी मला ब्रह्म हत्या लागेल ना. माझ्याकडे तोडगा आहे म्हणले. कोणता तोडगा? मी उड्डाण करेन, राम कुठं स्नान करेन, माझं ब्रह्म हत्येचं पातक दूर होईल. या आईकडे कोणी? भगवान शंकराने. भगवान शंकरने रामकुंडात स्नान केलं तर मागं वळून पाहिलं तर ब्रह्मदेवाचं मुंडकं गायब झालं आणि ब्रह्म हत्येचं पातक होतं. आता विचार करा, भगवान शंकराचं ब्रह्म हत्येचं पातक कोणामधून झालं? त्या गायीच्या वासरामुळं. तेव्हापासून भगवान शंकराने तो नंदी आपल्यावर घेतला आणि शास्त्र सांगतंय आतमध्ये शिवलिंग आहे आणि बाहेर नंदी नाही. त्या ठिकाणी मेलेल्या माणसाचं अस्थि विसर्जन करायचं आहे. ते ठिकाण आपल्या नाशिकला आहे, कपालेश्वराचं मंदिर. आतमध्ये शिवलिंग आहे, बाहेर नदी नाही. पण तुमचे माझे नातेवाईक गतप्राण झालेत ना, सर्वांचं अस्थि विसर्जन हे राम कुंडावरती राहतं. हे वैदिक धर्माचं म्हणणं आहे. पिंड पदावरी ते आपण आकरी माझे झाले एका पिठले पित्राचे. ऐका, 6 लोकांना पिंडदान करता येत नाही. कोणकोणती आहे ते ऐका. 3 मुलं जर असती तर मधलं मुलगा पिंडदान चालत नाही. नारी माणसाला पिंडदान करता येत नाही. साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. नंतर व्यसनाधीन झालेल्या माणसाला पिंडदान करता येत नाही. जो मुलगा मदिरा प्रसंग करतोय, मांसाहार करतोय, आता काय के बघा ते पिंडावर मांस ठेवतात, कावळा येत नसेल ना, मांस उचलतात आणि तुम्ही ठेवतात पिंडावर. विचार करा महाराज, पिंडाजवळ जर मदिरा किंवा मांस ठेवलात ना तर पिंडाला अपवित्र पण प्राप्त होतं. कृपया असे अनेक प्रकार ठेवू नका. मी तर काय सांगतोय, एक ठिकाणी 10 किलो गेलो, 2 तास काम मला प्रवचन केलं, कावळा सुद्धा नव्हता. काही पैशात काढलं, त्याला पाहिलं नका आजीचा काहीतरी जीव अटकेल. तुम्ही हा 2 तुळ्याची पोत आहे बरी घेऊन या. महाराज ती पोत आणली तर आम्हाला धाक पोचता. जर पोत पिंडाजवळ ठेवली आणि ती पोत जर कावळा घेऊन गेला तर करायचं काय?
विचार कर महाराज. म्हणून पुढचा ऐका कसा आहे. व्यसनाधी झाल्या माणसाला पिढाण करता येत नाही, नंतर तृतीय पंचांना पिढाण करता येत नाही. शेवटचा अधिकार आहे का, दत्तक मुलगा पिढाला चालत नाही. आपला वेळ संपत आलेला आहे. जातात फक्त एकच सांगतो, आज आमचे पप्पू प्रवीण आपल्या वडिलांचा अंतिम पिढान करते. बघा पिढान करताना सुद्धा त्या मुलाच्या गळ्यात घळघळ पाणी वाहतो. अरे बाप नावाची उठला कळी होती. कमी वयात खांद्यावर जबाबदारी टाकून आपला बाप आपल्याला सोडून गेला, कोणते पोरग पोर सुद्धा रडत होत. काय बाप असतो कसा तरी अंत्यसंस्कार केला.
आणि 1 तासाचा मुलगा तर हाताच्या पोळाप्रमाणे जपलं बापाने. बघा, बाप राब राबायचा, बाहेरून दूध आणायचा आणि कापसाच्या गोळ्याने त्या मुलाच्या मुखामध्ये दूध टाकायचा. पोरगं आपले पाय हलवायचं आणि बाबाकडे पाहून हसायचं. पण बापाच्या डोळ्यातून गळगळ पाणी व्हायचं आणि तो बाप आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून म्हणायचा, का ग मला सोडून गेली तू, का मला सोडून गेली. संसाराच्या चक्रात तुम्ही सोडून गेली, तू मला सोडून गेली तुम्हाला. माझा पदरी या रक्तमासाचा गोळा टाकला तुम्हाला. सांग याचा कसा सांभाळतो आता. एक दिवस कोणाला दूध भेटलं नाही तर पोरगं टाळं फोडतो का टाळं. बापाला देवाला हात जोडला, देवा किती विठ्ठल देवा. आणि माझा मुलगा 1 महिन्याचा आहे, त्याच्या मुखात टाकायला मला पैसे नाही देवा. शेवटी बापाला पिठामध्ये पाणी होतं आणि ते पिठात पाणी कालवलेलं पीठ त्या मुलाच्या मुखात दिलं. तेव्हापासून मुलाचं दूध बंद झालं आणि ते मुलगा पिठाचं पाणी पोटात. आणि मुलगा बघता बघता लहानचं मोठं झालं. बघता बघता मुलगा 12वी पास झालं, नवीन ग्रॅज्युएट मुलगा झालं. एक दिवस मुलगा बाहेर गेलं आणि एका झाडाच्या कोपऱ्यामध्ये बाप बसलेला होता. एक पोस्टमन काय पत्र होणार, काका तुमच्या मुलाचं नाव काय, हे पत्र घ्या तुमचं. आणि बापानं पत्र हातामध्ये घेतलं. बापाचा हात थरथर करत होता. बापाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं. माझ्या पोराने काहीतरी गुन्हा केला असेल, पण तरी मारलं असेल म्हणून सरकारचं पत्र माझ्या मुलाला आलं. बाप जेवण दिले बापानं. मुलगा आलं 2 तासानंतर. मुलाला कडकडून मिठी मारली बापानं. बाळ्या तू कोणाचा गुन्हा केला, मला मारलं तू. नाही बाबा, मग सरकारचं पत्र तुला आलं कसं. आईच्या फोटोच्या आत ठेवलेलं पत्र बापाने काढलं, मुलाच्या हातामध्ये दिलं. मुलानं पत्र फाडलं, लिफाफा फाडला, आतलं पत्र बाहेर काढलं आणि मुलगा एक शब्द वाटत होता आणि मुलगा आनंद नाचत होतो. या रे नाचू प्रेमानंदे, या रे बाप दिवसभर कष्ट करत होता. 500 रुपये कमवले बापाने. ज्या दिवशी दुसरी मुलात होतीत ना, आधीच बापानं आपल्या हाताने भाकरी थापल्या आणि पत्नीच एक लुगडं घरात ठेवलं होतं आठवून. त्या फोटो तुम्हाला पत्नी गेला आणि त्या फोटो म्हणतोय, अगं ऐकत का, आपलं मुलगा मुंबईला चालेल, साहेबांचे पैसे येतात ना, माझ्या हाताने गरम गरम भाकर कर बाबू द्यायचे, तुझी आठवण यावी, तुझा आशीर्वाद राहावा, मग तुझ्या लुगड्याच्या पत्रामध्ये मी भाकर वाहून देते. आईचं एक काकडं फुल लुगडं बाहेर काढलं, बापाचं लुगडं फाडलं आणि त्या लुगड्यामध्ये त्या भाकर टाकली आणि मुलाच्या पिशवीमध्ये, बाळा तुला भूक लागलीत ना, थोडी भाकर खाय बरं का. अरे आईच्या लुगड्याची वाटली मला ती, तुला आशीर्वाद भेटेल, माझा आशीर्वाद तुला भेटेल. आपल्याला हॉटेलमध्ये जायला पैसे पाडायला बापाने मुलगा 10 किलोमीटर पायी गेलं. मुलगा मुंबईला गेलं. दुसरी 12 वाजता सोसायटीच्या कार्यालय पुन्हा काका माझ्या वडिलांना बोलवा. सोसायटीच्या
बाळा काय झालं ते बाबा काळजी करू नका तुमचा आशीर्वाद आणि माझ्या आईच्या लुगड्यात बांधली भाकर त्याचा मला मोठा आशीर्वाद भेटला आणि मी 1000 पोरांमध्ये 1 नंबरनं पास झालो. बाबा साहेबांना सांगितलं तुम्हाला 1 वर्ष घरी जाता येणार नाही तरी जॉईन होतो मी. बापाच्या डोळ्यात घळघळ पाणी वगळलं आणि बाप म्हणाला बाळा काळजी करू नको मी सुखारी नाही तुझी काळजी तू घे. असं करता करता 2 महिने झाले सज्जनांना 2 महिने झाले. अरे पोरग समोर नव्हतं तर बापाला अन्न जात नव्हतं. बाप कसली 2-3 घास कडू म्हणून कोण खायचा तसंच तालबाजूला करून द्यायचा. एक दिवस बापाला मुलाची आठवण झाली मला मोठे दाखले घेतलं आणि बिगर तिकटी बाप मुंबईला गेला. साहेबांच्या ऑफिसवर समोर उभा राहिला. शिपाई काकडेचं शिपाई काका अशाच नावाचे साहेब आहेत का आहेत म्हणजे जरा बोल होतं का माहित त्यांना. शिपाई काका मध्ये गेला साहेब कोणीतरी बाबा आहे दाढी वाढली आहे गाठी गाठीच होत आहे शर्ट फाटलेलं आहे भिकाऱ्यासारखं औषध आहे आणि भलं मोठं बोचकं त्याच्या डोक्यावरती आहे. कारण मुलाला काही भाजीपाला कमी पडू नये काही धान्य कमी पडू नये म्हणून तो बाप ते गाठोडे घेऊन आला होता बघा. मुलगा उठलं पण डायरेक्ट बाहेर आलंच नाही. खिडकीच्या काचजवळ गेलं खिडकीची काच बाजूला करून पाहिली आणि त्या बापाने आपली आई 1 तासाचं असं आपली आई निघून गेली आपल्या सोडून. तेव्हापासून तर शेवटपर्यंत तर हाताच्या पुढापुढे बापाने आपल्याला समजलं राम 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 बाप. तो बाप आपल्या आतून त्याने वाट पाहतोय हे दृश्य त्या मुलाला दिसतंय. पण सज्जनांनो परिणाम असा झाला बापाचं घाणेरडं ते रूप पाहून मुलगा बाहेर आलंच नाही. खुर्चीवरती जाऊन बसतं आणि शिपाई काका होतोय साहेब कोणाची बाबा 1 नाही 2 नाही. शिपाई काका साहेब कोणाच बाबा. शिपाई काका हे जास्त आहे माझ्या घरी खूप धंदौलत आहे खूप संपत्ती आहे मला भाजीपाला कमी पडू नये धान्य कमी पडू नये म्हणून माझ्या बापानी आमच्या घरच्या गड्याला या ठिकाणी पाठवलं आमच्या घरच्या गड्याला पाठवलं आणि त्या बापाने ऊट पाहिलं नाही ताक पाहिलं नाही 1 तासाचा मुलगा असताना आई सोडून दिली तेव्हापासून बापानं त्या मुलाला सांभाळलं. त्या मुलानं बापाला गडी म्हणावं बापाला तसंच ओझं खाली टाकलं. थोडं थोडं बाप परत घरी घेऊन आला बिगर व्यक्ती अख्खं गाव जमलं होतं. काय दादा मुंबईला गेलो कोणी मुलाला तुम्हाला रडता का बरं मुलाला कणपडी मिठी मारली मुलगा साहेब झालं आनंदाची असू आहे. संध्याकाळ झाली बापाच्या कानामध्ये भक्तीचा आवाज होता हा आमच्या घरचं घरी आहे हा आमच्या घरचं घरी आहे. बापाने कुट्टीकडे पाहिलं दोर घेतला 1 दोराचं टोक आपल्या गळ्यात लावलं दुसरं टोक आंब्याच्या झाड लावलं आणि बापाने फाशी घेऊन आत्महत्या केली. वाऱ्यासारखी बातमी कोसळली साहेबाच्या बापाने आत्महत्या केली. साहेबाला फोन गेला धावून त्या वेळेमध्ये साहेब गावाकडे निघत आहे हातामध्ये पाण्याची बाटली आहे एक बॅग आहे धावत्या वेळेस साहेबाला तहान लागली बॅग खाली ठेवली पाण्याचं बाटलीचं उच खोडलं 2 फोट पाणी तोंडामध्ये घेतलं गुळली मारण्यासाठी तोंड बाहेर केलं तिकडे घाम येत होता खांद्याला लागला धावत्या रेल्वेतून साहेब रोडावरती पडला. तिकडून दुसरी रेल्वे येतच होती साहेबाचे दोन्ही पाय कमरेपासून कापून दिले. अरे बापाला जर बाप म्हणला असता तर पाय कमवण्याची वेळ आली नसती पण बापाला गडी म्हणलात ना पण दोन्ही पाय कमरेपासून तुटले गेले. तोच मुलगा माझ्या वृद्धाश्रमामध्ये रडतोय आता. बाबा तुम्ही जे कीर्तनाला गेले प्रवचनाला गेलेत ना लोकांना सांगा हा वृत्तांत आई आणि बाप काय असतो. वडील जेथे करती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून सज्जनांनो एकच सांगतो वडील नावाची गोष्ट फार अवघड प्रकार फार अवघड आहे. आई नावाची गोष्ट सांगा ना बोलल्या किंवा वडिलांचं श्राद्ध आहेत ना म्हणून आज आमचा पप्पू अंतिम प्रयाण करून त्या ठिकाणी वडिलांना मोक्षपद प्राप्त करून दिले आणि आज गुरुवारचा दिन आहे. कारण का घेऊन निघालो दत्ताची पालखी. बघा कधी माडगुळकरांनी एक गीत लिहिलंय सुधीर फडकेने ती गायलेलं आहे. बोल गीत आहे बघा
तेवढं कमीच आहे. माझा वेळ संपून गेला. 12:20 मिनिट झाले. मी बरोबर सांगितलं होतं का 12:25च्या पुढं पहिली पंगत बसली पाहिजे. ते पोरगे घरात शब्दाच्या पलीकडे नाही का? तसं सांगावं तसं करतोय. विचार करा, लहानपणी पप्पू एवढा आग्रह होता, आम्हाला वाटत नव्हतं का पप्पू एवढा चांगला शेतकरी होईल. दादीला अन्नाला एक दिवस आम्ही मुसलमानाला आलो होतो. अन्नाला एक दिवस बोललो, लहान पप्पू कसं काय वाटतं मला आता? मला सोयरी एकदम मस्त आहेत म्हणले आणि एक्सपोर्ट कॉलेजला बाका मुक्त असला. पण अजून आनंदाचे दिवस येणार होते, पण नियतीला ते मान्य झालं नाही आणि अण्णावरती काळ झडप मारली आणि काळ त्यांना घेऊन गेला आणि 2 लहान लेकरं त्या काळाने पोरगे करून टाकले. पण एक आहे, आणि पोरगी झालेली मुलं जरी इतरांनी साथ सोडली असेल, पण पोरगी झालेल्या मुलाला फक्त देवाची साथ असते. दैव जाणे भक्तीचा जीवनात तुझी दैवत. म्हणून आज एवढं भवितव्य असं जे आम्हालाही होऊ शकत नव्हतं असं त्यानं लॉस बुक केला आणि आपल्या वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी अन्नदान केलंय. पण त्याची एक अंतिम एक अशी इच्छा होती. मला सहज म्हणलं बाबा, सेवा प्रवचन सेवा संपली तर तुम्ही सर्व नातेवाईकांना सांगा इकडं कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. मला फक्त एकच आहे, माझ्या अण्णांचं वाक्य एक होतं, जेवढं तू लोकांना देशील तिथं दुप्पट तुला भेटेल. म्हणून मी आज लोकांना योग्य अन्नदान करून अण्णांच्या ऋणातून युक्त होतो. म्हणून पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले काय वजन पिंडले पितराचे ऋण कर्म केले कर्मांतर भो मारले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे विठोबा. सर्वात अंतिम पिढ्यात झाल्यानंतर ही ज्ञानदानाची सेवा झाली. याच्यानंतर अन्नदान आहे. जाता फक्त एकच आहे, महाराष्ट्राचं आरोग्य दैवत छत्रपती शिवाजीराजे वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईचं छत्र कधी वाढणार, लेकरू कसं वाढलं
एकच मिनिटात सांगतो लगेच श्वास संपवतोय. कारण महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात एक भगू वादळ निर्माण झालं होतं. ते भगू वादळाचं नाव होतं छत्रपती शिवाजी राज. म्हणून शाहीरानं त्या भावाची धाप मारावी आणि करारी भाषेमध्ये, खडतर भाषेमध्ये, रांगडी भाषेमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन करावं. ऐका. धन्य धन्य शिवाजी राजा. तुम्हाला कळेल. पण झालेली सेवा अनंत चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण